मी तुम्हा सगळ्यांसोबत किचनची एकदम फायदेशीर पण छोटीशी अशी टिप शेअर करणार आहे। त्याच्यासाठी 2 जायफळ, थोडीशी सुंठ खलबत्त्यामध्ये घालून बारीक करून घेतलं। सुंठ आणि जायफळ बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम वेलची ऍड केली, ती सुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून घेतली। आता ही थोडीशी पावडर जाड राहते म्हणून मिक्सरमध्ये हे सर्व पावडर घालून छान अशी दळून घेतली। तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त पावडर आपली बारीक तयार झालेली आहे। ही पावडर गाजराचा हलवा, खीर, शिरा किंवा पुरणपोळीचं पुरण बनवताना झटपट वापरू शकतो। अशा छोट्या गोष्टी आधीच करून ठेवल्या ना किचनचं काम एकदम सोपं होतं। तर आज मकर संक्रांत असल्यामुळे म्हटलं चला देवाला गोडाचा नैवेद्य दाखवण्यासाठी छान असं पुरणपोळीचं जेवण बनवायचं ठरवलं। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। पुरणासाठी मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली, थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं जरा पाणी जास्तच घातलं कारण त्याच पाण्याची आहे ना कटाची आमटी बनवायची होती। डाळ शिजल्यानंतर कढईमध्ये डाळ आणि गूळ एकत्र करून छान असं मिक्स करून घेतलं। त्यात आपण बनवलेली जायफळ, वेलची, सुंठ पावडर घातली आणि पुरण चाळणीने छान असं बारीक करून घेतलं। तुम्ही पाहू शकतात किती मस्त बारीक झालेलं आहे आपलं पुरण। आता हे संपूर्ण पुरण मी एका कपड्यामध्ये काढून घेतलं आणि तो कपडा गोल गोल फिरून त्यातून जेवढं पाणी बाहेर पडेल त्यातून तेवढं पाणी काढून घेतलं, जेणेकरून नंतर आपलं पुरण एकदम ड्राय होतं आणि पोळ्या अजिबात लाटताना तुटत नाही आणि खूप मस्त पुरणपोळी होते। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पुरणाच्या पोळ्या बनवतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की पुरणपोळी बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळीच असते। तर आपला मस्त असा पुरणपोळीचं पुरणाचा गोळा तयार झालेला आहे। घेतलं, त्यात थोडासा मैदा मिक्स केला। मैदा घातल्यामुळे पुरणपोळी एकदम सॉफ्ट होते आणि लाटताना अजिबात तुटत नाही। तर इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हवं तेवढं पुरण त्यामध्ये भरून घेतलं। दोन्ही बोटाने पुरण छान असं दाबून दाबून त्याच्यामध्ये भरलं आणि पीठ लावलं आणि हलक्या हाताने ही पुरणपोळी पळपाटावर लाटून घेतली। तर मस्त गरम गरम पोळी आपली तयार झालेली आहे आणि वरनं मस्त तुपाची धार सुद्धा सोडलेली आहे। मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे। आजच्या जेवणामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कुरडई, भजी, नेहमीच आपण कांदा भजी करतो म्हणून म्हटलं त्याला काहीतरी आपण वेगळं बनवूया। तर इथे मी कोबीची भजी बनवली, त्यामध्ये फूड कलर अजिबात वापरला नाही कारण की बाळला नाही तोही थोडंफार खाईल म्हणून। आता इथे मला तळण्यासाठी शेटने मदत केली, तोपर्यंत मी माझं बाकीचं किचनचं काम आवरून घेतलं। संध्याकाळी घरी सर्व बिल्डिंगचे लहान मुलं आले आणि गरमागरम कोबीची भजी त्यांना इतकी आवडली की सगळ्यांनी खरंच खूप एन्जॉय केला। म्हणतात ना देव स्वतः येऊन नैवेद्य खातो, ते खरंच अनुभवायला मिळालं। आजचा दिवस खूप छान गेला आणि हा सुंदर दिवस मी माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मधून तुम्हा सगळ्यांसोबत शेअर केला। ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा। नवीन असेल तर फॉलो करा, युट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ। बाय बाय, हॅपी मकर संक्रांती।